मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायलीला आता महिपतचे गुंड हे पकडून घरी घेऊन येतात। त्यावेळी सायलीला आता समजतं की हे महिपतचं घर आहे म्हटल्यावर हे गुंडसुद्धा तेच आहेत। ती आता विचार करत राहते की महिपतला समजलं असेल, संतोष दादांनी मला सर्व इन्फॉर्मेशन दिली, आता हा पेनड्राईव्ह कुठेतरी लपून ठेवायला हवा हा प्रश्न तिच्या मनात येतो। दुसरीकडे चैतन्याला वाटतं की साक्षीच आली आहे म्हणून तो लगेच बाहेर यायला निघतो। इकडे सायलीला समजत नाही पेनड्राईव्ह नक्की कुठे लपून ठेवावा। तिच्याजवळच एक बाईक उभी असते, तेव्हा ती त्या बाईकवरचा नंबर पाठ करून घेते आणि ज्या रेसिंग ग्रुपची ती गाडी असते त्या ग्रुपचं नाव देखील लक्षात ठेवते आणि तेथेच त्या ठिकाणी पेनड्राईव्ह लपवून ठेवते। दुसरीकडे चैतन्य आता खिडकीतून पाहतो, तोपर्यंत साक्षीला आता आतमध्ये गुंड हे घेऊन गेलेले असतात। तेथे आता सायली होती, तिला ते गुंड किडनॅप करून घेऊन आले होते ही गोष्ट त्याच्या लक्षात सुद्धा येत नाही। इकडे सायलीला आता त्या अडगळीच्या खोलीमध्ये ठेवलं जातं। ती स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करत असते, परंतु ते गुंड हात हे बांधून ठेवतात। तर दुसरीकडे हा बाहेर येऊन पाहतो, तरीही त्याला तेथे साक्षी दिसत नाही, परंतु त्या अडगळीच्या रूममध्ये काहीतरी खटपट चालू आहे, काही कसला तरी आवाज येतो ही गोष्ट त्याच्या लक्षात आलेली असते, पण तो तसाच दुर्लक्ष करून आतमध्ये जायला निघतो। इकडे सायलीचे हात पाय तोंड हे सर्व काही बांधून ठेवलं जातं, त्यामुळे सायलीचाही नाईलाज होतो, बाहेर कसं पडावं हीच गोष्ट तिला समजत नाही। इकडे अर्जुन आणि अश्विन हे दोघेही आता सायलीच्या मार्केटमध्ये आलेले असते, त्या मार्केटमध्ये येतात आणि सायलीचा तो फोटो दाखवून ही कुठे दिसली का असं विचारत असतात। दोघेही मिळून सायलीचा अगदी कसून शोध घेत असतात। दुसरीकडे कल्पना खूप रडत असते, त्यावेळी पूर्ण आजी म्हणतात अश्विन आणि अर्जुनला जाऊन 1 तास उलटून गेला आहे, नक्की काय झालं असेल तिकडे काय माहीत। त्यावेळी कल्पना रडतच म्हणते की पूर्ण आई काय करावं समजत नाही, माझी सायली नक्की कुठे असेल। त्यावेळी ती देवी आईला साकडं घालते, माझ्या सायलीला अगदी सुखरूप ठेव। तर अस्मिता म्हणते की मम्मा तू त्रास करून नको घेऊ ग स्वतःला। तर प्रिया म्हणते की मला तर असं वाटतंय सायली ना पळूनच गेली असेल। ती कल्पनाला खूप राग येतो, ती म्हणते की तन्वी जरा तोंड सांभाळून बोल, कारण तू माझ्या सुनेबद्दल बोलतीये। तेव्हा प्रियाची बोलतीच बंद होते, तर कल्पना आता खूप चिडली आहे ही गोष्ट सर्वांना समजते। इकडे अर्जुन आणि अश्विन हे कसून शोध घेत असतात, परंतु त्यांना सायली कुठेही सापडत नाही, त्यामुळे अर्जुन खूप रडत असतो आणि अश्विन अर्जुनला धीर देतो। दुसरीकडे प्रिया म्हणते हो मला माहिती आहे तुझी सूनच आहे ती, पण तुझ्या सुनेला मी खूप अगोदरपासून ओळखतीये आणि कसं आहे ना, पूर्ण आजीला ती आवडत नाही म्हणूनच ती निघून गेली असेल असं मला वाटतंय। तेव्हा चिडलेली कल्पना आता म्हणते तुला काय वाटतं ना ते तुझ्याकडेच तू ठेव। त्यावेळी अस्मिता म्हणते मम्मा अगं मलाही असंच वाटतंय, तू उगीच का तिच्यावर चिडतेस। इकडे संतोष हा आपले सर्व सामान भरतो आणि लीनाला व तिच्या मुलीला घेऊन तो गावाला चाललेला असतो। त्याच वेळी आता साक्षी आणि ते गुंड 2 तेथे येतात आणि दरवाजा ठोठावतात, त्यावेळी संतोष आणि सर्वजण घाबरतात। तेव्हा तो आता खिडकीतून हळूच डोकावून पाहतो, तर तेथे महिपतचे गुंड त्याचबरोबर साक्षी देखील आलेली असते। तेव्हा तो खूप घाबरतो, लीना विचारते काय हो काय झालं, तेव्हा तो पटकन जातो आणि तिचं तोंडच दाबतो, म्हणतो की शांत बस आणि बॅग घेऊन पटकन चल असं म्हणून ते लगेच दुसऱ्या दाराने तेथून जातात। त्याच वेळी इकडे संतोष असं दार ठोठवत तेथे महिपत उघड असं म्हणत असतात, परंतु आतमधून काहीच प्रतिसाद न आल्यामुळे ते धक्का मारून दार उघडतात। आतमध्ये आल्यानंतर सगळीकडे अंधार असतो, तेव्हा हे कुठे गेले नक्की असं साक्षी विचारू लागते। त्यावेळी आता त्यानंतर साक्षीचं लक्ष त्या दाराकडे जातं, तर ते दार अगोदर उघडून पहा तेथे आहेत का ते असं आता साक्षी त्या गुंडाला म्हणते। तेव्हा तो गुंड म्हणतो की बाहेरून दार बंद आहे। त्यावेळी एका गुंडाला ती बाहेर पाठवते ते आहेत की नाही हे पाहण्यासाठी, पण संतोष आणि त्याची बायको मुलगी हे सर्वजण आता तिथून पळून गेलेले असतात। साक्षीला हे पाहतात चांगला घाम फुटलेला असतो, कारण संतोष आता सर्व सत्य सांगून टाकेल याची भीती तिला
वाटत असते. सायली स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करत असते. तिला काही ते जमत नाही कारण महिपतचे गुंड तेथेच असतात. दुसरीकडे अर्जुन हा पारावर बसलेला असतो. तेवढ्यातच तिथे अश्विन येतो आणि म्हणतो की पाणी पिऊन घे दादा. पण अर्जुन पाणी पिण्यासाठी नकार देतो आणि म्हणतो सायलीचा अजूनही शोध लागलेला नाही. अर्जुनला आता भीती वाटू लागते की सायलीला काही झालं तर नसेल. अश्विन म्हणतो काही होणार नाही, तू काळजी करू नकोस. तेवढ्यातच कल्पनाचा आता त्याला कॉल येतो. सायलीचा काही पत्ता लागला की नाही असं ती विचारत असते. तेव्हा नाही, अजूनही सायली वहिनीचा शोध लागलेला नाही, पण असेलच इथे कुठे मध्ये मार्केटमध्ये असं अश्विन म्हणतो आणि तिलाही धीर देतो. आता कल्पना फोन ठेवून खूप रडत असते तर विमल तिला धीर देते. इकडे महिपतचे गुंड हे तेथून गेलेले असतात. सायली स्वतःला सोडवण्याच्या अंतोनात प्रयत्न करत असते. घरी सर्वजण माझी वाट पाहत असतील. अर्जुन सरांना खूप टेन्शन आलं असेल हा प्रश्न सायलीच्या मनात येतो. काय करावं तिला सुचत नाही. आता तिला भास होतो की समोर अर्जुन आला आहे. तो तिच्याकडे पाहून छान स्माईल देत आहे. तिला म्हणतोय की मिसेस सायली अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, एकदम शांत राहायचं आणि प्रयत्न करायचे. आणि तुम्ही म्हणता ना ते दीर्घ श्वास घ्या, घ्या बरं दीर्घ श्वास. आता सायली अर्जुनच्या सांगण्यानुसार दीर्घ श्वास घेते. त्यावेळी आता ती डोळे उघडून समोर पाहते तर तिथे अर्जुन नसतो कारण तो तिचा भास असतो. ती खूप प्रयत्न करत असते. तिकडे साक्षी ही तिच्या गुंडांना म्हणते की तुम्ही खूप छान काम केलं असं म्हणून ती त्यांच्या अंगावर पैशाचे बंडल फेकते. सर्वजण खूप खुश होतात. तेव्हा तिला सेफ ठिकाणी ठेवलं आहे ना असं ती विचारते. त्यावेळी तुमच्या घराच्या तेथे गोडाऊन आहे ना तेथे सायलीला ठेवल्याचं आता ते गुंड म्हणतात. हे ऐकताच आता साक्षीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा ती म्हणते किडनॅप करून कुणी आपल्याच घरात कुणाला ठेवतं का, तुम्हाला काही अक्कल आहे की नाही असं म्हणून ती खूप चिडते आणि म्हणते अगोदर तिला तेथून हलवा. आणि तिचे डोळे बांधले होते की नव्हते. सर्वजण खाली मान घालतात आणि म्हणतात की नव्हते. त्या जाता साक्षीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा ती एका गुंडाच्या चांगलीच कानाखाली मारते आणि म्हणते आता जर तिला समजलं की महिपत शिकरेच्याच घरी मला किडनॅप करून ठेवलं आहे तर मग काय होणार. विचाराने ती पूर्णपणे घाबरून जाते आणि म्हणते लवकर जा आणि तिचे डोळे अगोदर बांधा. ती मनातल्या मनात विचार करत असते की जर आता अण्णांना ही गोष्ट समजली तर ते सायलीच्या अगोदर माझा जीव घेतील कारण ते नसताना मी हा उद्योग केला आहे. त्यावेळी काय करावं तिला आता समजत नाही. तर दुसरीकडे अर्जुन आणि अश्विन हे घरी येतात. तेव्हा घरातील सर्वजण विचारू लागतात काय झालं. तेव्हा सायलीचा सगळीकडे शोध घेतला परंतु ती कुठेही सापडली नाही असं अश्विन म्हणतो. तर कल्पना खूप रडू लागते. तेवढ्यातच कुसुम देखील तेथे येते आणि विचारते काय झालं, आपली सायलीताई सापडली की नाही. तेव्हा सायलीचा आम्ही खूप शोध घेतला पण ती कुठेच नाही असं अर्जुन म्हणतो. त्याचवेळी प्रियाला एक फोन येतो. तेव्हा ती जरा बाजूला बोलायला जाते. आता तो फोन साक्षीचा असतो. तेव्हा साक्षी म्हणते अगं प्रिया, मी एक खूप मोठा घोळ घालून ठेवलाय, मी सायलीला किडनॅप केलंय. हे ऐकताच आता प्रियाला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते अगं इथे सर्वजण घरात पॅनिक झाले आहेत. अर्जुन तर सायलीला अगदी वेड्यासारखा शोधतोय. जर त्याला समजलं ना की तू तिला किडनॅप केला आहे मग तर तुझी वाटच लागली. तेव्हा साक्षी म्हणते अगं तोच तर घोळ झालाय, मी घरी किडनॅप करून ठेवलंय तिला. अगं माझ्या माणसांनी जरा घोळच घातला, आता काय करावं सुचत नाहीये. अण्णा पण इथे नाहीये. अगं अण्णांनी हे प्लॅन केलं असतं तर काही वाटलं नसतं परंतु हा प्लॅन माझा आहे तो माझ्या अंगलट येईल असं वाटतंय. मी तुला हवी तेवढी रक्कम द्यायला तयार आहे. प्रियाच्या तोंडाला आता हवी तेवढी रक्कम म्हटल्यावर लगेच पाणी सुटतं. ती म्हणते 2 लाख रुपये देशील का. तेव्हा साक्षी म्हणते हो 2 लाख रुपये देते. तर प्रिया म्हणते आता सायलीची काळजी तू सोडून दे, इथे काय करायचं कसं हँडल करायचं मी पाहते असं म्हणून ती फोन ठेवते. इकडे कुसुम म्हणते काहीतरी करा ना अर्जुन सर प्लीज, पण माझ्या सायलीला शोधा. अर्जुन म्हणतो माझ्या परीने मी सर्व प्रयत्न केले आहेत परंतु आता वेगळंच काहीतरी करायला हवं. तेव्हा काय करणार असं अश्विन विचारतो तर अर्जुन वेगळ्याच विचारात असतो. मित्रांनो पुढील भागामध्ये सायलीला अजूनही तेथेच किडनॅप करून ठेवलेलं असतं. तेव्हा कल्पनाच्या मोबाईलवर एक मेसेज येतो की आई मी सर्व अपमान नेहमी झेलत आले आहे, आता मला हे सहन होत नाही म्हणून मी घर सोडून गेली आहे. त्यावेळी आता सर्वांना धक्का बसतो. अर्जुनने तो मेसेज वाचलेला असतो. त्यावेळी प्रिया म्हणते की आता शंकेला जागाच उरली नाहीये कारण सायली ही घर सोडून गेली आहे सर्व दागिने घेऊन पळून. अर्जुनला आता राग येतो. तो म्हणतो शट युअर, माझा तरी प्लॅन आहे आणि मी तो शोधून काढणारच. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.